भिवंडी तालुका के पड़घा में प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना अंतर्गत दलेपाड़ा, वफाले, पड़घा, शेरेकरपाड़ा, चिंबीपाड़ा, जूपाड़ा के कंक्रीट रास्ता व डामरीकरण रास्ते का भूमि पूजन आज दिनांक 8 मई 2022 को केंद्रीय मंत्री पंचायत राज राज्य मंत्री सम्माननीय श्री कपिल जी पाटिल के करकमलों द्वारा मान्यवरों की उपस्थिति में बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर महिला व बाल कल्याण समिति सभापति जिला परिषद थाने श्रेया श्रीकांत गायकर, जिला परिषद सदस्य थाने दयानंद पाटिल, भाजपा युवा मोर्चा थाने जिला ग्रामीण अध्यक्ष व माजी सरपंच काल्हेर श्रीधर पाटिल, भाजपा व्यापारी थाने जिला ग्रामीण अध्यक्ष यशवंत शोरे, भाजपा युवा मोर्चा थाने जिला ग्रामीण माजी अध्यक्ष श्रीकांत गायकर, भाजपा भिवंडी तालुका अध्यक्ष पीके महात्रे, शांताराम पाटिल, मनसे भिवंडी व शाहपुर अध्यक्ष शैलेश बिड़वी, मनसे सचिव रविंद्र विशे, भगवान सांबरे, अशोक शेरेकर, दत्तात्रेय पाटोले, दशरथ गुरुजी सहित भारी संख्या में मान्यवर व पड़घा ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। सभी का स्वागत सम्मान महिला व बाल कल्याण समिति सभापति जिला परिषद थाने श्रेया श्रीकांत गायकर, कार्यकारी अभियंता दिनेश महाजन, अधीक्षक अभियंता JR विभूते, मुख्य अभियंता संभाजी माने द्वारा शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। पहिलं काम आहे मोहिली दुगाड गद्राची वाडी रस्ता। एकूण लांबी आहे त्याची 6.260 किलोमीटर आणि त्याची किंमत आहे 4 कोटी। दुसरं काम आहे चावे भरा लाभ रस्ता, त्याची एकूण लांबी आहे 3.5 किलोमीटर आणि एकूण किंमत आहे 3 कोटी। तिसरा रस्ता आहे दलेपाडे, वापाडे, पडगा, मोरकेरपाडा, चिंबेपाडा, जुपाडा रस्ता, त्याची एकूण लांबी आहे 6 किलोमीटर आणि 4.25 कोटीची एकूण किंमत आहे त्याची। दुगाड गद्राची वाडी रस्त्यामध्ये त्याची एकूण लांबीमध्ये डांबरीकरणाची लांबी आहे 5.5 किलोमीटर आणि उरलेली लांबी आहे कॉन्क्रीटची लांबी आहे 500 मीटर। चावे भरे लाभ ह्या रस्त्याच्या एकूण चावे भरे लाभच्या रस्त्यामध्ये डांबरीकरणाची लांबी आहे 3 किलोमीटर आणि कॉन्क्रीटची लांबी आहे 1 किलोमीटर। या परिसरात होतील याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे। पुन्हा एकदा आपलं सर्वांचं, खास करून कपिलजी पाटील साहेब यांचं प्रथमतः या रस्त्याचं काम भूमिपूजन झालेलं आहे, आदरणीय केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब यांनी केलेलं आहे। आणि या रस्त्याची खरं तर दळेपाडा असेल आणि वाफा असेल, ही पडगा जो शहर आहे साहेब, तो आज रविवार आहे, आपण बघितलं असेल येताना, आपण येतायत म्हणून कदाचित थोडंसं बाजारपेठ डायव्हर्जन केलेलं आहे, लोकांची रहदारी थोडीशी डायव्हर्जन केलेली आहे, परंतु रविवारी हा खूप मोठी इथे बाजारपेठ असते आणि पडगा हा खूप इथे आजूबाजूला जी असलेली 40-45 खेडेगाव आहेत यांना जोडलेली ही त्याची महत्त्वाची बाजारपेठ समजली जाते पडगा। आणि ह्या पडग्याला जोडणारा जो मुख्य रस्ता जो दलेपाडा असेल, वाफाळा असेल किंवा इकडे जूपाडा, चिंबीपाडा असेल, शेरेकरपाडा असेल, यांची अनेक वर्षापासून असलेली प्रलंबित जो समस्या होती ही आज नक्कीच या रस्त्याच्या माध्यमातून दूर होईल आणि पडगा या बाजारपेठेच्या दळणवळणाच्या गावाला अतिशय जोडण्याचं काम या
गावातून होणार आहे आणि खूप अतिशय मोलाचं असं या गावकऱ्यांना ह्या रस्त्याचा त्याचा उपयोग होणार आहे. म्हणून आपण हा रस्ता मंजूर केला म्हणून आपला मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर मी अतिशय नम्रपणे आपणाला सांगू इच्छितो की आता वक्त्यांनी सांगितलं ह्या कार्यक्रमाचं श्रेय वगैरे, खरं तर या सर्वांनीच या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व करण्याची माझ्या पत्नीला संधी दिली आणि हे नेतृत्व करत असताना या जिल्हा परिषद गटातील जे काही समस्या असतील त्या समस्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे फक्त माझं आहे. आणि हे काम जे मंजूर आपण तत्काल करता, मग तो या पडग्याचा मुख्य रस्ता असेल, हा दळेपाड्याचा आज जो भूमिपूजन केलेला हा रस्ता असेल, याच्या अगोदर देखील आपण नांदिटणे ते कुरुंद असेल, खालिंग असेल, तो चिंबीपणा असेल, त्याचबरोबर इथे कुंभारशिव, इकडे अनेक ठिकाणी या जिल्हा परिषद गटामध्ये जी काही MMRDच्या माध्यमातून असतील, CMGSYच्या माध्यमातून, PMGSYच्या माध्यमातून असतील, हे रस्ते मंजूर करण्याचं जर कोणी काम केलं असेल ते फक्त ना फक्त आदरणीय केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब आहेत. आणि म्हणून हे श्रेय नक्की हे त्यांचंच आहे, हे मी अतिशय नम्रपणाने आज सांगतो. खरं तर या पडग्याचं नेतृत्व करत असताना साहेब खूप समस्या आहेत आणि या अशोक भाऊ शेरेकर यांनी आपल्याला सांगितल्या. आणि समस्या कोणाकडे सांगतो? जो देणारा आहे, देतो, त्या समस्या सोडवणार आहे त्याच्याकडेच तो कोण मागत असतो. आणि आम्हालाही त्याची खात्री नसून आम्हाला शाश्वती आहे का त्या समस्या सोडवण्याचं काम एकमेव जर असेल ते आदरणीय केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब आहेत. म्हणून येणाऱ्या काळामध्ये जे काय आता अशोक भाऊ शेरेकर यांनी देखील सांगितलं, हा जो काही मुख्य रस्त्याचा आपण जो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या काळात जो आपण मंजूर करून घेतलेलं काम आहे, जागतिक बँकेचे पैसे येण्यास थोडासा वेळ झाला, त्याच्यानंतर निवडणुका लागल्या, त्याचं टेंडर नंतर झालं, त्यावेळेस आपली सत्ता बदलली, ती गोष्ट वेगळी आहे. परंतु हे याचं श्रेय म्हणजे काम आपण जे केलं त्यासाठी आपलं मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. आणि खरं तर हे काम चालू होण्यापूर्वी ग्रामपंचायतला देखील साहेब सूचना केल्या होत्या की ज्यांनी ग्रामपंचायतनी या नागरी सुविधेच्या माध्यमातून, निधीच्या माध्यमातून अंडरग्राऊंड हे गटारीचं काम केलेलं आहे. साहेब 1-1, 5-5, 10-10 फुटाला इथे ग्रामपंचायत 15-15, 20-20, 25-25 दिवस लावते. कुठेतरी कोविडचं काळ हे 2 वर्ष गेलं आणि त्याच्यानंतर 1 वर्ष साहेब हे कंटिन्यू सातत्याने एक काम चालू आहे, पुढे सरकत नाही. त्याच्यामुळे हे काम पुढे करायला खूप अडचण निर्माण होत आहे. वारंवार देखील आम्ही देखील त्यांना सूचना केल्या, आम्ही स्वतः तिथे जाऊन सांगितलं, पेपरमध्ये न्यूज दिल्या, तरी काही त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. आणि त्याच्यामुळे खूप अतिशय गंभीर अशी समस्या साहेब निर्माण झालेली आहे. खूप मोठी बाजारपेठ आहे, लोकांनी इथे मोठं व्यवसाय बाजारपेठेच्या निमित्ताने लोक इथे पडग्यामध्ये येत असतात. मग कोण इथे दुकाने, शॉप आले, भाडेकरू असतील किंवा स्वतःची काही दुकानं असतील, अतिशय मेटाकुटीला आलेले साहेब आत्महत्या करण्याच्या विचारात आहेत. तुम्हाला अतिशयोक्ती होणार नाही साहेब सांगतो की मधल्या काळामध्ये इकडचे एक महाराष्ट्र बँकेचं काम होतं साहेब, 5-6 महिने असं रखडलं होतं. तिथले काही शॉप वाले ते आले आणि एवढे व्याकुल झाले की काय आत्महत्याच करावी काय एवढेच फक्त बाकी होते. म्हणजे एवढे निगरघट्ट काम साहेब इथे झालेलं आहे की मी माझ्या 2005 पासून मी साहेब ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायतचं नेतृत्व आजपर्यंत करते. माझी मिसेस जिल्हा परिषद सदस्य करते. एक शोकांतिका आहे साहेब पडग्या ग्रामपंचायतच्या बाबतीत. मला कधीच कुठला ग्रामपंचायत सदस्य असेल, हा कुठेही पंचायत समितीत कधी जिल्हा परिषद दिसत नाही. बाहेरून निधी आणण्याचं काही काम करत नाही, पण आणलेला निधी देखील तो खर्च करण्यासाठी अडचण निर्माण होते. जर शासकीय कामाला जर शासकीय अडचण निर्माण झाली तर विकासाच्या दृष्टिकोनातून तो ते खूप घातक होत आहे. म्हणून पण आम्ही त्याला समर्थ आहोत. आमच्या नेतृत्वाने आम्ही देखील, आपण जी जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे, काम करण्याचं काम आमचं आहे, आम्ही रेटून नेऊ. परंतु ज्या काही अडीअडचणी आहेत त्या आपल्या माध्यमातून दूर होण्याची खूप आवश्यकता आहे. देशाच्या प्रधानमंत्र्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या योजनेच्यासाठी, या कामांसाठी आता ही नवीन बजेटमध्ये 19,000 कोटीची तरतूद देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलेली आहे. आणि पूर्वीचा टप्पा 3, त्याचा टप्पा पहिला आणि दुसरा, हे पहिल्या टप्प्यातली कामं आहेत. दुसऱ्या टप्प्यातलं एक काम आपलं पेंडिंग आहे. मला महाजनाने ती माहिती दिली. आता आमच्या मंत्रालयाच्या माध्यमातून 3600 किलोमीटर लांबी पुन्हा महाराष्ट्र शासनाला आम्ही रस्त्यांची देणार आहोत. त्याच्यात हे काम निश्चितपणाने होईल अशा प्रकारचा विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी देतो.
तर सकाळी माझ्याकडे यशवंत सोरे आणि त्या परिसरातले लोक आले होते. आता पांडुदा इकडे बसलेले आहेत, त्यांनी एक पत्र मला दिलं. ते प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून जी कामं झाली पूर्वी, 1 वर्षात ती कामं राहिलेली आहे. ह्या कामांची खरी लॅबिलिटी पिरियड हा 5 वर्षाचा आहे आणि तरीही अशा प्रकारे बोगस काम करणारे ठेकेदार अस्तित्वात आहे. मी यंत्रणेला निश्चितपणाने सांगेन आणि यंत्रणेच्या बरोबर तुम्हालाही सांगेन. मी नेहमीच सांगतो, आज पुन्हा सांगतो, यंत्रणा तर लक्ष देणार, पण गावचे लोक काम सुरू असताना अजिबात लक्ष देत नाहीत. कालचं उदाहरण तुम्हाला सांगतो मी. नडई नारिंडी मुरबाड तालुक्यातल्या रस्त्याचं काम सुरू होतं. खडीच्या ऐवजी माती टाकाचं काम चालू होतं. गावचे लोक जाऊन ते रस्ता बंद केला, कामच बंद पाडलं. ठेकेदारांनी पोलीस कंप्लेंट केली तरी गावचे लोक ऐकले. हे काम सुरू असेल तेव्हा गावच्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे. कसून काम करून घेतलं पाहिजे. वाईट सवयी लागलेल्या आहेत. बिलो टेंडर भरायचे, कामं घ्यायची आणि कामं करायचीच नाही. असे माझे आता आपण भूमिपूजन केलेले बरेच रस्ते अजून चालूच झाले नाही. 3-3 महिने झाले. मी आजच पत्र द्यायला सांगितलेलं आहे, कुठल्या ठेकेदाराकडे किती कामं आहेत, याची कॅपॅसिटी आहे की नाही कामं करण्याची, हे तपासून बघितलं. आणि आपण हाऊस म्हणून घेता काय घेता मला माहीत नाही, पण सगळ्या जनतेला भेटीस धरण्याचं काम करतो. एवढ्या मोठ्या जनतेला भेटीस धरून जर तुम्ही 2 पैसे कमवण्याची भूमिका ठेवत असाल तर याच्यासारखं दुर्दैव काय. पण यंत्रणेच्या बरोबर ज्या गावचं काम आहे त्या गावच्या लोकांनीही लक्ष ठेवण्याची आवश्यकता. मग आता हे जे काम आहे, दलेपाडा, वाफाले, शेरेकरपाडा, चिंबीपाडा, जूपाडा, तुम्हाला कागद पेन असेल तर लिहून घ्या. मी तुम्हाला माहिती सांगतो. हे 4,26 लाखाचं काम आहे. तर तांत्रिक मान्यता मिळाली 4,13 लाखाचं. त्याला माती 6 किलोमीटर 150 मीटरला मातीचं काम आहे. करतात की नाही बघितलं पाहिजे. खडीकरणाचा पहिला थर 3 किलोमीटर 270 मीटर, दुसरा थरही 3.270 मीटरचा. 2 थर खडीकरण झालं पाहिजे, हेही लक्षात ठेवून बघून घ्या. 6 मोऱ्या आहेत, 260 मीटर संरक्षक भिंत आहे, बांधीव गटार 940 मीटर आहे, डांबरीकरण 4 किलोमीटर 630 मीटर आहे आणि कॉन्क्रीटची लांबी 1 किलोमीटर 80 मीटर आहे. हे पाहिजे त्याच्या झेरॉक्स काढून घ्या. आणि काम चालू असताना सिमेंटमध्येही काही कमी असलं, डांबरमध्येही काही कमी असलं तर ग्रामस्थांनी लक्ष ठेवलं. केंद्र सरकारचे पैसे येतात म्हणजे केंद्र सरकार काही पैसे बनवत नाही. तुम्ही जेव्हा टॅक्स देता तेव्हा त्या टॅक्सच्या माध्यमातून बजेट तयार होतं. हे तुमचेच पैसे तुमच्या विकासाला आहेत आणि तुमच्या पैशाचा असा अपव्यय करून कोणी जर पैसे कमवत असेल, त्याला ब्रेक लावायचा असेल तर जनतेने जागृत होऊन राहण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून माझी आपल्याला सूचना आहे, ही कामं जी आहेत ही कामं भविष्यात अजून तुम्हाला 10-12 वर्ष या कामावर काही कोणाला काम करून घ्यायची इच्छा नसेल तर त्यांनी या कामांवर हातात लक्ष ठेवून योग्य पद्धतीचं काम करून घेतलं पाहिजे. ठेकेदाराने काम सुरू केलं, पण हे शहरामध्ये असल्यामुळे युटिलिटी सर्व्हिस जी असते, युटिलिटी म्हणजे काय, गावाच्या हितासाठी जे पाईपलाईन असेल, पाण्याची अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम असेल, तुमची गॅसची लाईन असेल किंवा टेलिफोनची लाईन असेल, या सर्व युटिलिटी सर्व्हिस आहेत. ह्या करण्याची जबाबदारी काम करते. मिळत नसेल तर याच्यासारखं दुर्दैव काय आहे का आम्ही टीका म्हणून नाही करत. हा विषय अतिशय गंभीर आहे. लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय पाणी म्हणजे. आम्हाला विचारो न विचारो, उद्या सोमवार आहे, मला आठवण करा. जिथे कुठे फाईल असेल त्या अधिकाऱ्याला तात्काळ फोन करून